उल्हासनगर शहरातील सध्याची जी परिस्थिती आहे पूर्णपणे युद्धाच्या स्तरावर आलेली असंच काहीसं दिसत आहे. कारण की संपूर्ण शहरभरामध्ये पाणी घुसलेलं आहे. नाले सफाईच्या नावावरती केलेली ही जी सफाई होती ती ही नाले सफाई नसून फक्त आणि फक्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या तिजोरीची सफाई आहे असं काहीसं दिसून येत आहे. कारण की शुभम कंपनीला ज्याने मागच्या वर्षी देखील नाली सफाई केली होती परंतु पूर्ण शहरात पाणी भरलेले आहे. असे असताना देखील विरोध असूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शासन प्रशासनाने शुभम कंपनीला पुन्हा 1,78 लाखात पुन्हा नाली सफाईचा टेंडर दिलेला आहे. आणि आपण पाहू शकता की कशा प्रकारे या शहराची वाताहत झालेली आहे. अनेक ठिकाणी पाणी वाहलेलं आहे आणि या सगळ्याचा फरक जो पडतोय तो सामान्य नागरिकांना भरत आहे. कारण की हा सामान्य नागरिक हा कर भरतो, त्याला त्याची जी रिटर्न असतो तो चांगला हवा असतो. परंतु असे असताना देखील त्यांच्या घरात पाणी घुसलेले, दुकानात पाणी घुसलेले, सोबतच त्यांच्या कारखान्यामध्ये देखील पाणी घुसलेलं असल्यामुळे या शुभम कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे. मुळात या शुभम कंपनीला ठेका देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे कोणते कर्मचारी आणि अधिकारी त्यांना हेल्प करत आहेत याच्याबद्दल देखील माहिती असणे गरज आहे. आणि याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आवाळे आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी कमलेश निकम यांच्यावरती कारवाई करणार आहेत का. कारण की या शहराची झालेली जी सध्याची परिस्थिती आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यासारखी अशीच आहे.